छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी. आज या नवी मुंबईचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ इथे पार पडला. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनपूर्वक अभिनंदन इथे व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व शिवसैनिकांना आणि नवी मुंबईकरांना देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण जो विश्वास दाखवला, हा विश्वासामुळे 42 नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे या नवी मुंबईमध्ये निवडून आले. आज या कार्यक्रमाला माझे लोकसभेतील सहकारी खासदार नरेश मस्केजी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेजी, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईरजी, जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर, सरोजताई पाटील, शीतलताई कचरे, दमयंतीताई, विजयजी माने, मनोजजी हळदणकर, युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, MK मडवी, आत्ताच निवडून आलेले नगरसेवक अरुणा शिंदे, चांदणी चौगुले, जगदीश गवते, रामाशीष यादव, श्वेता काळे, विजय चौगुलेजी, आंग्रे गौरी, चौगुले शुभम, राजू कांबळे, वैशाली पाटील, पूजा पाटील, आकाश मडवी, ऐश्वर्या सोनावणे, मनोज हळदणकर, हेमांगी सोनावणे, ममित चौगुले, अनिता मानवतकर, मंदाकिनी म्हात्रे, चैताली पाटील, अनिकेत म्हात्रे, सौरभ शिंदे, प्रशांत पाटील, दीपाली सकपाळ, वैशाली म्हसकर, शिवराम पाटील, अनिता पाटील, कचरे मॅडम, सांगळे सविता, कविता पाटील, किशोरजी पाटकर, प्रणाली लाड, सोनवी लाड, दिव्या गायकवाड, सविता लगडे, अबोली कुलकर्णी, सुरेशजी कुलकर्णी, चंद्रकांत आगोंडे, शशिकला आवटे, पूनम पाटील, सरोज पाटील, अमित पाटील, भारती कोळी, स्वीकृत नगरसेवक द्वारकानाथजी भोईर, अंकुशजी कदम, साहिल चौगुले, सुरेश भिल्लारे, या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. आता सगळ्यांची भाषणं जी आहेत या ठिकाणी ऐकत होतो मी की या नवी मुंबईमध्ये कशा प्रकारे निवडणुका लढल्या. पण मला वाटतं या नवी मुंबईमध्ये माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला नवी मुंबईकरांनी 42 नगरसेवक निवडून दिले. मी काही दिवसापूर्वी म्हणालो की 42 नगरसेवक जे आहे निवडून आले आता, पण 42 पेक्षा जास्त नगरसेवक जे आहे ते निवडून आले असते. याच्यामध्ये कोणाचं योगदान जे आहे हे नगरसेवक कमी करण्यामध्ये नाही, आपलंच जे आहे, काही नगरसेवक आपली कमी जे आहे, आपण कमी पडलो कुठेतरी म्हणून आपले नगरसेवक जे आहे हे कमी आले. नाहीतर नवी मुंबईकरांनी शिवसेनेला कौल जो आहे हा या ठिकाणी दिला होता. आज जे या ठिकाणी वार्ता करतायत तर त्यांचं काय झालं असतं हे आपल्याला कळलं असतं. पण मला वाटतं आपण याच्यातून शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. कुठे कमी पडलो याच्यावरती आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सगळ्यांनी काम जे आहे ते या ठिकाणी केलं, पण तरी नवी मुंबईकरांनी 42 नगरसेवक निवडून दिले. काही नगरसेवक जे आहे ते आपल्याला वाटले होते आपले सिटिंग नगरसेवक जे आहे ते निवडून येतील, पण आता खासदार साहेबांनी या ठिकाणी सगळा इलेक्शनचा उहापोह या ठिकाणी केला की कशा प्रकारे जे आहे हे निवडणुका
या ठिकाणी लढल्या गेल्या. मी तुम्हाला एकच सांगतो, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है, वक्त जरूर बदलेगा. आता शिवसेनेची परिस्थिती अशी आहे, थोड़ा है, थोड़ी की जरूरत है, पण 5 वर्षानंतर हम है, बाकी पाणी कम है, अशी परिस्थिती होणार आहे. तर कोण जे फुशारक्या मारताय त्यांनी जे जरा निवांत सांभाळून, बरोबर आहे ना चौगले साहेब, थोडस भान ठेवलं पाहिजे. एक महानगरपालिकेवरती बसलेत, एक महानगरपालिका ती पण निसटता जिंकली, त्याच्यावरती असं वाटतंय की जग जिंकलं. अरे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेने जी घोडदौड गेल्या 3 वर्षांमध्ये केली, याच्या अगोदर कुठल्याही पक्षाने केली नव्हती. आज तेवढी घोडदौड शिवसेनेने केली. प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये शिवसेना नेण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. 80 जागा विधानसभेमध्ये आपण लढल्या आणि 60 जागा आपण त्या ठिकाणी जिंकलो. हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये जर उठाव केला नसता तर 2024 मध्ये जे दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाले नसते.